नमस्कार मंडळी. माझं नाव ज्ञानदा जोशी. आज मी तुमच्या पुढे एक मराठी उद्योजकाची यशोगाथा सादर करते. कथेचं नाव आहे क्विक हील. लेखक अनामिक. 10वी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं 2000 कोटींची क्विक हील IT कंपनी उभी केली. नाव कैलास काटकर. गाव मूळचं सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगरमधल्या नरवीर तानाजीवाडीमध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी, एक लहान भाऊ आणि एक बहीण. असं हे 5 जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं. कैलास सगळ्यात थोरला, त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला शाळेत घातलेलं. पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसं बसं रडत खडत 10वीपर्यंत पोचला. पण 10वी नंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाला सुरुवात झाली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण. तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तूंबरोबर खटपट करण्याची सवय होती, आवड होती. वडिलांचं बघून बघून 6वीमध्ये असतानाच रेडिओ दुरुस्त करायला त्याने सुरुवात केली होती. त्याबद्दलचा 1 महिन्याचा कोर्सही केला होता. काहीतरी करू असा आत्मविश्वासही होता. 10वीच्या निकालाची वाट न बघता त्याने नोकरी शोधायला सुरुवात केली. एक दिवस त्याला पेपरमध्ये एक जाहिरात दिसली. एका कंपनीमध्ये कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्याची आवश्यकता होती. कैलासनं आयुष्यात कधी कॅल्क्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. तरी त्याने अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी असलेल्या 25 जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधलं लेजर पोस्टिंग मशीन, फॅसेट मशीन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायलाही यायला लागल्या. किती झालं तरी खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल. नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचं दुरुस्तीचं दुकान सुरू केलं. सोबत एक हरकाम्या मुलगासुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीनसोबत झटापट चालायची. बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली. कोणीतरी त्याला सांगितलं, ह्याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणारं युग हे कॉम्प्युटरचं असणार आहे. कैलास विचारात पडला. येणारं युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता. 90च्या दशकातला तो काळ. कॉम्प्युटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यानं आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्युटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येच ते दिसायचे. कैलासला कोणी कॉम्प्युटरच्या जवळसुद्धा जाऊ देत नव्हतं. एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे 3 प्रिंटर्स बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्या लोकांनी सांगितलं ते फेकूनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशी तयारीच केली होती. पण योगायोगानं कैलास तिथे होते. त्यांनी पैजेवरती ते मशीन 1.5 तासात सुरू करून दाखवले. टाइम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलासच्या हातात आपले कॉम्प्युटरसुद्धा देऊन टाकले. 2 वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलासचा आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट ठरला. टाइम्स ऑफ इंडियाचं बघून बाकीच्या कंपन्या, बँका देखील त्यांना कामं देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्युटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलास काटकर हे नाव प्रसिद्ध झालं. स्वतःचं शिक्षण अर्धवट सुटलं, पण कैलास यांनी आपल्या भावा बहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करायला लागला. त्या काळी व्हायरस नावाचं एक नवीनच प्रकरण उदयास आलं होतं. साथीच्या रोगाने जसं माणसे आजारी पडतात ना, त्याप्रमाणे कॉम्प्युटर देखील एका विशिष्ट प्रोग्रामचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत त्यासाठी असतं रोगप्रतिबंधकारक औषध. त्याला म्हणतात अँटीव्हायरस. या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्युटर्स पुण्यात दुरुस्तीला कैलास यांच्याच दुकानात यायचे. लोक सांगायचे की तुम्ही ह्याला दुरुस्त करा. पण विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअरवाले त्यात काय करणार? काहीतरी करून कैलास ते कॉम्प्युटर सुरू करून द्यायचे. त्यांच्या धाकट्या भावानं संजयनं सारख्या लागण होणाऱ्या या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले, जे त्यांच्या कस्टमर्सला खूप आवडले. त्यावेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटीव्हायरसचा धंदा बराच पैसे कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्युटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात
संजय काटकर अँटीव्हायरस बनवायच्या मागे लागले. 1.5 वर्ष लागली, पण मराठी माणसाचं स्वतःचं अँटीव्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं क्विक हील. वर्ष होतं 1995. संजयनी स्वतःच या अँटीव्हायरसचा लोगो डिझाईन केला, पॅकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्यांच्या दारोदार फिरून आपलं प्रॉडक्ट खपवू लागले. कॉम्प्युटरमधल्या डेटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेल्या अँटीव्हायरसचं किती गरजेचं आहे असणं हे पटवून सांगेपर्यंत त्यांना नाकी नऊ यायचे, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्या काळात पुण्यात बऱ्याच IT कंपन्या सुरू होत होत्या. IT पार्क उभं राहत होतं. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्या परदेशी अँटीव्हायरसपेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटीव्हायरस घ्यायला लागले. त्यांना ते पसंतीस पडायला लागलं. क्विक हील अँटीव्हायरसबरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले. अजून मोबाईल फोन्स आले देखील नव्हते. अशा काळात आफ्टर सर्व्हिसला देखील भरपूर महत्त्व होतं. कैलास काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई इथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्या काळातही क्विक हील मोठी झाली. मंगळवार पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी 1,00,000 स्क्वेअर फूटच्या ऑफिसमध्ये रूपांतर झाले हे कळलं देखील नाही. आज क्विक हील हे भारतीय आहे. पुण्यात तयार झालं आहे यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तिथे 1300च्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांची ऑफिसेस आहेत. आज 80हून अधिक देशांमध्ये कॉम्प्युटरमध्ये हे देशी अँटीव्हायरस बसवलेलं दिसेल. आणि हे सगळं साम्राज्य उभं केलं आहे 10वी नंतर शाळा सोडलेल्या एका मराठी मुलानं. हा उद्योजक बरं का मंडळी मराठी माध्यमातून शिकलेला होता हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे. आमची कथा तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला म्हणजेच वाचनरंजनला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.